नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत 15/32/2026 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर इडियम्स अँड फ्रेजेस. तो क्वेश्चन पहिला येतो, अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. याचा मिनिंग बघायचा आहे मित्रांनो. त्याचा मराठीमध्ये मिनिंग काय होतं मित्रांनो, तो याचा मराठीमध्ये मिनिंग होतो, अशी गोष्ट वरून ती वाईट वाटते पण ती प्रत्यक्षात फायदेशीर असते मित्रांनो. तर मित्रांनो बघूया आपण ऑप्शनमध्ये कोणतं आन्सर येतं. तर बी ऑप्शन बघूया. सगळ्यात पहिले तर अ सिरियस प्रॉब्लेम. तर सिरियस प्रॉब्लेम नाही मित्रांनो ही. तर बी आपला राईट आन्सर येणार नाही. त्यानंतर फॉल्स प्रॉमिस, म्हणजे फॉल्स प्रॉमिस तर करतच नाही. आपण ते डी आपला आन्सर जे होणार नाही मित्रांनो. त्यानंतर अँड ओपन सिक्रेट. आपण ओपन सिक्रेट तर करूच नाही राहिलं. अशी प्रॉब्लेम जी वाईट वाटते पण ती प्रत्यक्षात आपल्याला फायदेशीर ठरते. तर आपलं सी आन्सर जे होणार नाही मित्रांनो. तर आपण राईट आन्सर काय येईल, तर अ हिडन बेनिफिट. अशी हिडन गोष्ट जी लपेल असते पण ती आपल्याला फायदेशीर ठरते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, ब्रेक द आईस मीन्स. ब्रेक द आईस मीन म्हणजे मित्रांनो असा म्हणजे संवाद सुरू करणे. म्हणजे याच्यात कन्व्हर्जेशन शब्द बघायचा आहे आपल्याला. तर टू स्टार्ट अ कन्व्हर्जेशन जे आहे आपलं राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, वन्स इन ब्लू मून्स. याचा मीनिंग्स बघायचा आहे आपल्याला. तर वन्स इन ब्लू मून म्हणजे याचा क्वचित, फार क्वचित जे आहे याचं जे मिनिंग होतं मित्रांनो, तर फार क्वचित म्हणजे व्हेरी रेअरली. जो आपला जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, अ पीस ऑफ केक मीन्स. अ पीस ऑफ केक म्हणजे अ पीस ऑफ केक आपण केकावरून ध्यानात ठेवू शकतो. केक कापायला आपल्याला कसं जातं, तर सोपं जातं मित्रांनो. खूप सोपे काम. तर आपल्याला व्हेरी इझी जे आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, हिट द नेल ऑन द हेड मीन्स. तर मित्रांनो या आयडियमचं जो आपल्याला मिनिंग बघायचा आहे, तर याचा मिनिंग जो होईल मित्रांनो, तो होईल टू से एक्झॅक्टली द राईट थिंग. म्हणजे अगदी योग्य मुद्दा मांडणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी अगदी योग्य मुद्दा मांडणे जे याचा मिनिंग होईल मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, स्पिल द बीन्स मीन्स. स्पिल द बीन्स मीन्स म्हणजे म्हणजे गुपित उघड करणे. तर म्हणजे गुपित गोष्ट जी असते ती उघड करणे म्हणजे टू रिव्हील अ सिक्रेट. म्हणजे अशी सिक्रेट गोष्ट जी रिव्हील करणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, अंडर द वेदर मीन्स. अंडर द वेदर मीन्स म्हणजे मित्रांनो असं असतं, ते अंडर द वेदर म्हणजे तब्येत ठीक नसणे. म्हणजे अंडर द वेदर म्हणजे फिलिंग अनवेल असणे. तर म्हणजे फिलिंग कशी आहे, नॉट गुड. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, इन हॉट वॉटर मीन्स. इन हॉट वॉटर मीन्स म्हणजे अडचणीत असणे. म्हणजे कसं आहे, हॉट वॉटर म्हणजे असं हॉटवरून आपण लक्षात ठेवून अडचणीत लक्षात ठेवा मित्रांनो. हॉट म्हणजे कसं गरम, म्हणजे अडचणीत असणे. तर मग आपला राईट आन्सर काय येईल, तर इन ट्रबल ॲन्स जे आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, कॉल इट अ डे मीन्स. मित्रांनो कॉल इट अ डे म्हणजे आजचे काम थांबवणे. म्हणजे लास्ट टाईम जे काम थांबवतो आपण. तर आपल्याला बघायचं या ऑप्शनमध्ये कोणता आन्सर येईल. तर टू नेम अ डे येणार नाही मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होणार नाही. त्यानंतर टू स्टार्ट अ वर्क म्हणजे वर्क स्टार्ट करत नाही आपण, तर थांबवत आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होणार नाही मित्रांनो. त्यानंतर टू वेस्ट टाईम म्हणजे वेस्ट टाईम तर करतच नाही आपल्याला, काम थांबवायचं आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय होईल, तर सी इन मित्रांनो राईट आन्सर. टू स्टॉप वर्किंग फॉर द डे म्हणजे लास्ट टाईम आपल्याला काम थांबवायचं आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो, कॉस्ट अँड आर्म अँड लेग म्हणजे अशी एक खूप महागडी वस्तू जी खूप महाग असणे. तर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, आपल्याला ऑप्शनमध्ये काय येतं, टू बी व्हेरी चीप. म्हणजे चीप म्हणजे महाग नाही मित्रांनो, एक्सपेन्सिव्ह नाही मित्रांनो. हे बी आपला राईट आन्सर होणार नाही. टू बी डेंजरस तर काही त्याचा मिनिंगच होत नाही मित्रांनो. तर सी आपला राईट आन्सर होणार नाही. तर आपला राईट आन्सर काय होईल मित्रांनो, टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोष्ट जी महाग असते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो, बीट अराउंड द बश मीन्स. मित्रांनो असा मुख्य मुद्दा जो आपण थेट न बोलता, कोणाच्या तोंडावर न बोलता असं वगळता बोलणे. म्हणजे असं कोणते कारणे शोधून आणणे आणि ते बोलणे. तर आपल्याला असं ॲन्सर बघायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला बघू पहिला ऑप्शन जे टू स्पीक डायरेक्टली स्पीक करत नाही मित्रांनो. याच्यामध्ये आपण टू वर्क क्विकली म्हणजे वर्कचं तर काही मिनिंगच येत नाही इथे. टू विन कम्पेन्शन म्हणजे हे बी येत नाही. तर मग काय येईल, तर टू अवॉइड द मेन टॉपिक म्हणजे एखादा टॉपिक जो थेट न बोलता अशा विषयाला वगळता बोलणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो, बर्न मिडनाईट ऑइल मीन्स. बर्न बर्न
मिडनाईट ऑइल्स म्हणजे अशी रात्री उशिरापर्यंत अभ्यास किंवा काम करणे म्हणजे अशी रात्राची जेव्हा आपण उशिरा अभ्यास किंवा काम करतो. तर मित्रांनो बघूया आपण ऑप्शन कोणतं आहे राईट आन्सर येतं तर टू वेस्ट इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी वेस्ट करत नाही मित्रांनो ते आपला राईट आन्सर होणार नाही. वेस्ट करता काहीच करत नाही आपण. तर त्यानंतर टू स्लीप इयरली हे बी राईट आन्सर येणार नाही. टू ट्रॅव्हल तर नाही करत आपण. तर आपण काय करतो टू वर्क ऑर स्टडी लेट ॲट टाईम म्हणजे नाईटमध्ये आपण जे स्टडी रात्री उशिरापर्यंत करणे आपलं जे मिनिंग येईल मित्रांनो बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 आहे तो बार्किंग ऑफ द रॉंग ट्रीज मीन्स याचा मिनिंग जो होतो मित्रांनो तो होतो चूसिंग रॉंग पर्सन ॲक्शन तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे तो लेट द कॅट आउट द बॅग म्हणजे मीन्स याचा मिनिंग काय होतं मित्रांनो एखादी गोपित चुकून उघड करणे म्हणजे एखादी गोपित गोष्ट जी आहे ती उघड करणे. तर आपलं मिनिंग जी येईल मित्रांनो ती येईल टू रिव्हील अ सिक्रेट ॲक्सिडेंटली तर बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो अ स्टॉर्म इन द टेकॅप मीन्स म्हणजे असा मिनिंग छोट्या गोष्टीवर मोठा गोंधळ करणे म्हणजे अशी गोष्ट ती छोटी असते पण त्याच्यावर मोठा गोंधळ होतो. तर आपल्याला बघायचं आहे आपल्याला ॲन्सर कोणतं येतं तर अ व्हेरी सिरियसली प्रॉब्लेम म्हणजे सिरियस प्रॉब्लेम नाही मित्रांनो. एखादी अशी गोष्ट आहे जी ती छोटी आहे पण तिचा मोठा गोंधळ चाललेला आहे. तर हे आपला राईट आन्सर होईल. अ लॉट ऑफ रेन हे बी होणार नाही मित्रांनो. अ सडन ॲक्सिडेंट ही होणार नाही. तर आपलं काय आन्सर येईल मित्रांनो अ बिग फोर्स ओव्हर स्मॉल मॅटर म्हणजे असं स्मॉल वॉटर जे मोठा गोंधळ करतं. त्यानंतर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स मीन्स याचा मिनिंग बघायचा आहे बोलण्यापेक्षा कृती अधिक महत्त्वाची असते. म्हणजे बोलण्यापेक्षा आपली कृती जी महत्त्वाची असते असं हे मिनिंग मित्रांनो. तर बघूया ऑप्शन कोणते येतं तर व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट हे जे आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. तर मित्रांनो PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.